बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने पूर्ण झालेत. देशमुखांची हत्या झाल्यापासून हे प्रकरण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लावून धरलंय. बीडमधील गुन्हेगारीची अनेक प्रकरणं त्यानंतर त्यांनी समोर आणली. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी दमानिया सातत्याने करतायत. या प्रकरणामध्ये आता दमानिया यांनी आणखीन काही नवे प्रश्न उपस्थित केलेत. आज स्वर्गीय संतोष देशमुख यांना जाऊन 2 महिने पूर्ण झालेत. आज तरी राजीनामा होणार का? संतोष देशमुख यांना आदरांजली म्हणून एक डिटेल पत्र ज्यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरचे सगळे आरोप मी पुराव्यासकट मुख्यमंत्री, लोकायुक्त, अजित पवार, इलेक्शन कमिशन, सीबीआय, सीएजी आणि एसीबीला पाठवत आहे. यांचा पाठिंबा जर वाल्मिक कराडला नसता तर ही क्रूर हत्या झाली नसती. आज तरी ते चौकशी लावतील आणि राजीनामा घेतील अशी अपेक्षा. अजून बरंच काही कळणं बाकी आहे. अजून त्या स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या फोनचा डेटा देखील रिट्रीव्ह झालेला नाही. अजून का झाला नाही? तो बडा नेता कोण हे अजून सुद्धा कळलेलं नाही. जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत दबाव राहणार. त्यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे असं म्हणत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे अंजली दमानियांच्या या नव्या आरोपांमुळे आता तरी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याची कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.